तर आम्ही आता जो एक प्रोजेक्ट डिझाईन करतोय त्याच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूममध्ये आपण आता आहोत. 8 बाय 13च्या साईजमध्ये आम्ही बाथरूम डिझाईन करतोय. त्याच्यात की ड्राय स्पेस आणि एक वेट स्पेस असे 2 स्पेसमध्ये आम्ही डिवाइड केलेलं आहे. तर याच्यात आम्ही कोलरच्या अँथम सिरीजमधले सगळ्या फिटिंग्स यूज केल्या आहेत. इथे कोलरची अँथम सिरीज यूज केली आहे. अँथम सिरीजमध्ये 6 वे डायव्हर्टर यूज केला आहे. याच्यात 3 फ्लो आम्ही बॉडी जेटसाठी आणि 3 फ्लो मल्टीफंक्शन शॉवरसाठी यूज करणार आहेत. आणि इकडे आम्ही एक स्टीम कंट्रोलरसाठी जागा दिली. स्टीम कंट्रोलर प्लस त्याचं जे जनरेटर आहे ते आम्ही इथे फॅब्रिकेशनची एक प्लेट बनवून त्याच्यावर ठेवतोय. आपण ह्या बाथरूममध्ये ब्लॅक अँड गोल्डन थीममध्ये जातोय, ज्याच्यात आपली फ्लोरिंग आणि बाथरूमची वॉल टाईल ही सगळी ब्लॅक कलरमध्ये आणि सगळ्या बाथरूम फिटिंग्स ह्या गोल्डनमध्ये असतील. इथे आम्ही एक युरिन पॅन प्लेसमेंट घेतलेली. ह्या साईडला आपण आपला बेसिन एरिया केलेला आहे, त्याच्यात की फुल हायटेड एक मिरर येईल आणि त्याच्याच सोबत इकडे राईट हँड साईडला आपण WC पॅन घेतलेला आहे. ह्यावेळेस WC सोबत आपण एक सिस्टम इंटिग्रेट करतोय की जी लुनॉस एअर फ्लशिंग सिस्टम म्हणून आहे, की ज्याच्याने बॅड स्मेलचा प्रॉब्लेम आपला राहत नाही. इथे तुम्ही माझ्या राईट हँड साईडला जो पाईप बघताय तो आम्ही WCची जी टँक आहे त्या टँकसोबत तो इंटिग्रेट केला आहे आणि तो जाऊन पुढे त्या लुनॉस सिस्टमला कनेक्ट होईल. आणि इकडचा जो आपला वेट एरियामधला एक अजून सक्शन पॉईंट असेल, त्याच्यातून जी येणारी एअर आहे ती सक करून त्या मशीन थ्रू बाहेर टाकली जाईल. ह्या फिटिंगसाठी 1-2 गोष्टी अजून इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यात की एक आहे आपलं प्रेशर पंप आणि एक हीट पंप. याच्यात आपल्याला जोपर्यंत फ्लो भेटत नाही तोपर्यंत तो एक्सपिरियन्स आपल्याला व्यवस्थित येत नाही आणि तो फ्लो मेंटेन करायसाठी आपल्याला प्रेशर पंप आणि हीट पंपची गरज असते. आणि यासाठी जो हीट पंप आणि प्रेशर पंप आम्ही यूज केला आहे त्याची प्लेसमेंट आम्ही टेरेसवरती केलेली आहे.